वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये पुण्य पाप अधिकार आपण बघतो आहे आणि आचार्य सांगत आहे की दोन्ही प्रकारचं कर्म शुभ किंवा अशुभ दोनही कुशील आहे आणि दोनही त्या ठिकाणी बंधनात टाकणारे आहे। हे निर्विकल्प समाधीचे घातक आणि स्वाधीन आत्मसुखाचे विनाशक असे कर्म आहे। कधी कधी अशुभ भावापेक्षा देखील शुभ भाव जीवाला जास्त मोहित करतो आणि या शुभ भावापासून देखील आम्हाला सतत सावधानता जीवनात बाळगावी लागते। एक अशुभ भावांपासून सुटणं सहज शक्य होतं, पण या शुभ भावांचा पाश जो आमचा स्वतःच्या भोवती आम्ही गुरफटून घेतलेला आहे त्यामधून बाहेर पडणं कधी कधी खूप दुरापास्त जातं। पण आचार्य सांगतात हे दोनही कर्म आम्हाला बंधनात टाकणारे आहे। आणि दृष्टांत आम्ही बघितला होता की हत्तीचा दृष्टांत आम्ही बघितला की हत्ती जर मोहाने अंध झाला तर तो बंधनात पडतो आणि तोच एखादा चतुर हत्ती असेल तर तो आपल्या भोवती टाकलेला फासा ओळखतो आणि मी या बंधनात पडणार आहे याची त्याला जाणीव होते आणि तो बंधनापासून वाचतो। त्याप्रमाणे ज्ञानीच्या जीवनात देखील या कर्मबंधनापासून त्याला वाचायचं असेल तर हा कर्मबंधाचा जो मोहक पाश त्याच्या भोवती आहे यापासून राग आणि संसर्ग दोनही त्याला सोडावे लागणार आहे। त्याचं स्वामित्व जीवनामध्ये न स्वीकारता राग पर्यायीत होतो आहे त्याला तशा प्रकारे पर्यायीतच मान्य करून या शुभ आणि अशुभ भावांपासून तो निवृत्त होऊ शकतो। ही गोष्ट आपण कालच्या कलश गाथांमध्ये बघितली आणि यानंतर आचार्य महत्वाच्या अशा गाथेकडे वळत आहे। अत्यंत जिनागमामधली महत्वपूर्ण अशी ही व्याख्या आहे, गाथा आहे आणि याचा संबंध आम्हाला पदोपदी आम्ही करताना देखील दिसतं। या ठिकाणी सांगत आहे की सर्व प्रकारचे राग भाव बंधाचं कारण आहे। ही गोष्ट मागच्या गाथेमध्ये युक्तिपूर्वक आचार्यांनी सिद्ध केली। आता या गाथाच्या उत्थानिकेमध्ये आचार्य अमृतचंद्रांनी लिहिलेलं आहे की हे उभय कर्म बंध हेतुम प्रतिषेध्यम च आगमेन साधयती। अथ उभय कर्म याप्रमाणे हे उभय कर्म शुभ आणि अशुभ हे दोनही बंधाचे हेतू आहे आणि म्हणून निषेध्य आहे हे आगमानी आचार्य सिद्ध करत आहे। गाथा नंबर 150 जिनागमातली अत्यंत महत्वपूर्ण अशी ही गाथा आहे। रत्तो बंधदिकम्मं मुंचदि जीवो विराग संपत्तो एसो जिनोवदेसो तम्हा कम्मे सुमारधिकम्मं मुंचदि जीवो विराग संपत्तो एसो जिनोवदेसो तम्हा कम्मे सुमारज। रत्तो जीवो कम्मम बंधती, रागी जीव कर्म बांधतो आणि विराग संपत्तो मुच्चती, वैराग्य मुक्त जीव हा कर्मापासून विराग संपत्तो वैराग्याने युक्त असा जीव हा कर्मापासून मुक्त, रागापासून जो मुक्त होईल तो कर्मापासून देखील मुक्त होतो। एसो जिनो व देसो
असा जिनेंद्र भगवंतांचा उपदेश आहे. आणि म्हणून कम्मेसु मा रज्ज, कम्मामध्ये तू मोहित होऊ नकोस. जो जीव रागी आहे तो निश्चितपणे कर्म बांधतो. आता रागी या ठिकाणी रागी याचा अर्थ अनंतानुबंधी जनित राग ज्याच्या जीवनात विद्यमान आहे. रागाला जो चांगलं मानतो, रागामध्ये ज्याची एकत्व बुद्धी आहे, रागामध्ये ज्याचं प्रेम आहे, धर्मालाच शुभ कार्यालाच तो धर्म मानून बसलेला आहे, त्याला या ठिकाणी रागी म्हटलेलं आहे. रागी हा शब्द आगमामध्ये कधी चारित्र मोहजनित सम्यक दृष्टीच्या जीवनात असतानाही वापरला जातो आणि कधी रागी हा शब्द मिथ्या दृष्टीसाठी देखील वापरला जातो. पण इथं रत्तो बंधती, रागी बांधल्या जातो हा शब्द मिथ्यात्वजनित रागासाठी, अनंतानुबंधी रागासाठी वापरला आहे. म्हणून जो जीव रागी आहे तो निश्चितपणे कर्मबंध बांधतो आणि जो विरागी आहे तोच मुक्त होतो. जो विराग संपन्न आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये रागाविषयीचं प्रेम नाही, रागामध्ये ज्याची एकत्व बुद्धी नाही, रागाचा तो स्वामी बनत नाही, रागामध्ये धर्म आहे असं जो मानत नाही, त्याला या ठिकाणी विरागी म्हटलेलं आहे. विरागी म्हणजे पूर्ण राग निघून गेला असाही अर्थ नाही लागायचा. भूमिकेनुसार राग असणार आहे. रागाची भूमिका जसजशी बदलत जाईल तसतस राग कमी आणि वीतरागता जास्त येत जाईल. परंतु पहिल्या भूमिकेतही जर आम्ही बघितलं की अंतर्जनित गेलेला आहे, तिथेही त्याला विरागी आम्ही एक देशतः म्हणू शकतो आणि तोच आम्हाला इथे अर्थ अभिप्रेत आहे. असे सामान्यपणे रागीपणाच्या कारणामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही कर्मांमध्ये काही भेद न करता त्या सामान्यपणे बंधाचं कारण सिद्ध करतो आणि रागी कर्म बांधतो. रागीचं कर्म शुभ किंवा अशुभ रूपाचं आहे आणि दोनही कर्म वास्तविकतः अभेद रूपाने पाहिलं तर समान दर्जाचे आहे आणि म्हणून ते समान रूपाचे बंधाचे कारण आहे आणि म्हणून दोन्ही कर्माचा निषेध करतात. म्हणून हे दोन्ही प्रकारचं कर्म आहे यांचा निषेध केलेला आहे. शुभ असो किंवा अशुभ असो, दोनही भाव हे बंधाचे हेतू आहे आणि म्हणून ते हेय आहे, त्याज्य आहे, निषेध करण्यायोग्य आहे. अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने, अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने द्रव्य पाप पुण्यामध्ये भेद आहे. अनुपचरित नय हा असद्भूत व्यवहार नय हे म्हणणार आहे की पुण्य चांगलं आहे आणि पाप वाईट आहे. त्याच्या दृष्टीत दोन मध्ये फरक असणार आहे हे नय असं कथन करणार आहे. अशुद्ध निश्चय नयाने उत्पन्न इंद्रियजन्य सुख दुःखामध्ये भेद आहे. अशुद्ध निश्चयने म्हणणार आहे की जीवाला जे सुख होत आहे आणि दुःख होत आहे यांच्यामध्ये फरक आहे. दुःख शेवटी दुःख आहे आणि इंद्रियजन्य सुख त्याच्यामध्ये आनंदाची अनुभूती होते आहे. या दोन मध्ये आम्हाला महत् अंतर दिसतं. हे दोन नयाचं दोन वक्तव्य आहे. पण शुद्ध नयानी पाप आणि पुण्य आणि त्यांनी उत्पन्न इंद्रियजनी सुख दुःखामध्ये काहीही भेद नाही. इथे रागी म्हणताना हा अस्थिरताजनित चारित्र मोहाचा फक्त राग विवक्षित नाही. इथे जो राग आहे हा अनंतानुबंधी जनित मिथ्या दृष्टीच्या रागाला इथे रागी म्हटलेला आहे की ज्याची रागामध्ये एकत्व बुद्धी आहे. राग म्हणजेच मी आहे किंवा राग माझा आहे अशी स्वामित्व बुद्धी आहे, अशा मिथ्या दृष्टीला इथे रागी असं म्हटलेलं आहे. सामान्यतः 10व्या गुणस्थानापर्यंत सूक्ष्म लोभ जोपर्यंत उदयात आहे तोपर्यंत रागांश विद्यमान आहे.
शुभ आणि अशुभ भाव हे जीवासाठी अपूर्व वस्तू नाही. अपूर्व काय आहे? जे आज तागायत पर्यंत कधी यांनी अनुभवलं नाही ते अपूर्व आहे. आणि जे पूर्वी अनेक वेळा भोगून उच्छिष्ट झालेलं आहे ते याच्यासाठी अपूर्व नाही. ग्रैवेकापर्यंतची पदवी ह्या जीवाने कितीतरी वेळा भोगलेली आहे. ते पुण्य, ते साता कर्म, ती नवग्रैवेकातली सुख सामग्री ही वास्तविकतः त्याच्यासाठी अपूर्व वस्तू नाही. अपूर्व काय असेल? जे आज तागायत पर्यंत त्याला कधीही मिळालं नाही असे जे पद आहे हे त्याच्यासाठी अपूर्व असणार आहे. अपूर्व पद असणार आहे सौधर्म पद, की जे एक वेळाच आता सौधर्म इंद्राची पदवी प्राप्त करतात आणि परत मनुष्य जन्म धारण करून मुक्तीला जातात. एक भवावतारी असणारे हे देव आहे. सौधर्म इंद्र ही पदवी कधी जीवाला आज तागायत पर्यंत मिळाली नाही. सची इंद्राणीचं पद, जी इंद्राची सौधर्म इंद्राची पट्टराणी आहे, सौधर्म इंद्राच्या आधी ही सची मोक्षाला जाण्याचा मान पटकविते. सौधर्म इंद्राला त्याच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा तीर्थंकरांच्या कल्याणिकात जायला प्राप्त होतं. पण ही सची मात्र या सौधर्म इंद्राच्या पेक्षा देखील लवकर तिथे आपलं आयु संपवून मनुष्य पर्याय धारण करून मुक्ती प्राप्त करते. असं हे सचीपद. लौकांतिक देवांचं पद, की जे आज तागायत पर्यंत कधी जीवाला मिळालं नाही. ब्रह्मस्वर्ग, या ब्रह्मस्वर्गामधले असलेले बाल ब्रह्मचारी रूपाचे लौकांतिक देव फक्त तीर्थंकरांच्या तपकल्याणिकाच्या वेळीच ते उपस्थित होतात आणि त्यांच्या त्या वैराग्याची ते स्तुती करतात आणि पालखी उचलण्यासाठी सरसावतात. आणि जसे ते पालखी उचलण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी जंगी महायुद्ध होतं, की तीर्थंकरांची पालखी कुणी प्रथम उचलायची. ते देव म्हणायला लागतात की आम्हाला हा मान हवा आहे आणि मनुष्य सांगतात की हा मान तर आम्हालाच मिळायला हवा, कारण तीर्थंकर मनुष्य आहे आणि म्हणून आम्हाला हा मान मिळायला हवा. आणि देव सांगतात की आम्ही प्रत्येक कल्याणिकाच्या वेळी उपस्थित झालो आहे आणि म्हणून हा पालखी उचलण्याचा मान आमचा आहे. वादावादी धारण करते रूप आणि शेवटी निर्णय हा होतो की जे तीर्थंकर सम दीक्षा घेऊ शकतील, संयम धारण करू शकतील, त्यांनाच प्रथम पालखी उचलण्याचा मान आहे. लौकांतिक देव म्हणतात अरे आमची ही देव पदवी तुम्ही घ्या आणि मनुष्य पर्याय आम्हाला काही काळापुरती तरी तुम्ही प्रदान करा. पण हे असं जगामध्ये होणार नाही. म्हणून भूमिकानुसार हा राग असणार आहे, पण ही पद आम्हाला आमच्या जीवनात मिळाली नाही. लौकांतिक जातीचे देव झालो नाही आम्ही कधी. नंतर अनुत्तर विमानात आमचा जन्म झाला नाही, सर्वार्थ सिद्धीमध्ये आमचा जन्म झाला नाही आणि म्हणून ही पद आमच्यासाठी अलौकिक पद आहे, अपूर्व पद आहे. शुभ अशुभ भाव तर आमचे निरंतर झालेले आहे. आमचा एक भव दोन भव त्यामुळे सुधारले पण असतील, पण शेवटी संसार परिभ्रमण मात्र सुटलेलं नाही. आत्मानुभूती न झाल्यामुळे आमचं सगळं हे शुभ कार्य निरर्थक ठरलेलं आहे आणि म्हणून आम्हाला मोक्षाची कधी प्राप्ती आज तागायत पर्यंत झालेली नाही. तर अशा तऱ्हेने हा जो रत्तो बंधदी कम्मम, रागी कर्म बांधतो आणि जो विरागी आहे हा मुंजदी विराग संपत्तो. विराग संपत्ती ज्याच्या जीवनात आहे तो कर्मबंधापासून मुक्त होतो. एसो जिनोपदेशो, हा जिनेंद्र भगवंतांचा हा उपदेश आहे. कोणी जर आम्हाला विचारलं आणि जिनेंद्र भगवंताचा उपदेश आम्हाला एका ओळीत सांगा म्हटलं तर आम्ही हे सहज सांगू शकतो की जो रागी आहे तो कर्मबंधनात आहे आणि जो विरागी आहे तो मुक्तीचा अधिकारी बनणार आहे
आणि म्हणून कम्मेसु मारच्छ, तू कर्मामध्ये कधीही आसक्त होऊ नको, प्रीती करू नको, त्याच्यामध्ये हे चांगलं आहे हा भाव तू ठेवू नकोस. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला करायचा असेल तर आगमामध्ये आमच्या चारही अनुयोगांचं प्रयोजन काय असेल तर केवळ वितरागता आहे. लाख बात की बात यह, कोटी ग्रंथ का सार. कोणताही ग्रंथ आम्ही वाचला, कितीही आम्ही आत्ममंथन केलं, शास्त्र मंथन केलं, तर आम्हाला एकच सार त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि तो म्हणजे वितरागता आम्हाला प्राप्त करायची आहे. राग द्वेष मोह हे परिणाम जीवाला संसारामध्ये परिभ्रमण करायला लावणारे आहे, त्यापासून आम्हाला सुटायचं आहे. आता हाच भाव आचार्य अमृतचंद्रदेव कलशाच्या रूपाने सांगत आहे. 103 नंबरचा कलश. कर्म सर्वमपि सर्वविदो यत् बंध साधनमुष्णन्त्य विशेषात्, तेन सर्वमपि तत्प्रतिषिद्धं ज्ञानमेव विहितं शिवहेतुः. कर्म सर्वमपि सर्वविदो यत् बंध साधनमुष्णन्त्य विशेषात्, तेन सर्वमपि तत्प्रतिषिध्यं ज्ञानमेव विहितं शिवहेतुः. ज्यार्थी सर्वज्ञ भगवान संपूर्ण कर्म मात्र अविशेषपणे बंधाचे कारण आहे असे सांगतात. संपूर्ण शुभाशुभ कर्म अविशेषपणे म्हणजे सामान्यपणे हे दोघही बंधाचे कारण आहे. याच्यामध्ये काहीही विशेषता नाही. शुभ किंवा अशुभ दोन्हीही यांची कॅटेगरी जर पाहिली तर एकच आहे. जसं आम्ही म्हटलं संसार सुख आणि स्वर्ग सुख, मनुष्यगतीचं सुख आणि स्वर्ग सुख या दोहोंची क्वालिटी एक आहे. या दोहोंमध्ये काहीही फरक नाही. जरी स्वर्ग सुख मनुष्य सुखापेक्षा अत्युच्च मानल्या गेलेलं आहे, तरी देखील मोक्ष सुखासारखी त्याची क्वालिटी निश्चितच नाही आहे. म्हणून मोक्ष सुख आणि स्वर्ग सुख किंवा मनुष्य पर्यायी मधलं सुख यांच्या क्वालिटीच मुळात फरक असणार आहे. परंतु या ठिकाणी सांगतात की शुभ आणि अशुभ कर्म या दोहोंचीही क्वालिटी एकच आहे. याच्यामध्ये काहीही विशेषता नाही. हे अविशेष आहे म्हणजे समान आहे असे सांगतात. त्या अर्थी संपूर्ण कर्ममात्राचा प्रतिषेध केला आहे. आणि कशाने मोक्ष येतो तर ज्ञानम एव शिवहेतु विहितम. ज्ञानच केवळ शिवहेतू म्हटल्या गेलेलं आहे. भगवान सर्वज्ञ भगवान असं म्हणतात की सोन्याची बेढी असो किंवा लोखंडाची शृंखला असो, तरी तिचा बंधन रूप एकच स्वभाव आहे. शुभ कर्म प्रकृती, त्याचं फळ इंद्रिय सुख. अशुभ कर्म फल, त्याचं फळ दुःख रूप. संसारी अज्ञानी जीवाला जरी यामध्ये भिन्न भिन्नता प्रतिभासित होते, पण शेवटी दोनही संसार बंधनाचं कारण आहे. मोक्ष मार्गात ते अर्गला रूपच आहे म्हणजे बंधन रूपच आहे. मुक्ती मार्गात ते बाधकच आहे आणि म्हणून मोक्ष मार्गामध्ये त्याचा निषेधच आहे. मोक्षाचा हेतू एक केवळ ज्ञान मात्र भाव आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हाच एक आणि एकमेव मोक्षाचा मार्ग आहे. भलेही चौथ्या गुणस्थांवरती भूमिकेनुसार शुभोपयोग जीवनात असणार आहे, पण तिथेही तो शुभोपयोग हे बंधाचंच कारण आहे आणि त्यामध्ये जी वितराग अंश आहे, वितराग अंश त्यांनी मोक्ष मार्ग आहे आणि जो सराग भाग आहे, रागांश आहे, त्यांनी निश्चितपणे तिथेही बंधच असणार आहे.
मोक्ष मार्ग हा परापासून भिन्न, विकारी भावांपासून भिन्न आणि आपल्या स्वभावमय विशुद्ध रूपाचा आहे. आणि या श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्याची निर्मल पर्याय ही उजागर झालेली आहे. पंडित बनारसजी दासजी लिहितात, शील तप संयम विरती दान पूजादिक अथवा असंयम कषाय विषय भोग है. कोऊ शुभरूप, कोऊ अशुभ स्वरूप मूल. या दोन मध्ये काही शुभरूप आहे आणि काही अशुभ रूप आहे. वस्तुके विचारत दुविध कर्मरोग है. दोनही हे वास्तविक पाहिले तर कर्मरोगच आहे. शुभ असेल तरीही तो रोग आहे आणि अशुभ असेल तरीही तो रोग आहे. ऐसी बंध पद्धती बखानी वितराग देव. अशी बंध पद्धती वितराग भगवंतांनी सांगितली. आत्मधर्म में कर्म त्याग जोग है. आत्मधर्म जर पाहिजे असेल तर कर्माचा त्याग अभिप्रेत आहे. भौजल तरैया, भौजल म्हणजे संसार रूपी समुद्र, तो तरायचा असेल तर रागद्वेष को हरैया महा. रागद्वेषाला हरवावं लागेल, त्याला परास्त करावं लागेल, त्याच्या वर उठावं लागेल. मोक्ष को करैया एक शुद्ध उपयोग है. आणि मोक्षाला आम्हाला एक शुद्ध उपयोगाने साधता येणार आहे. पापासाठी आणि पुण्यासाठी अनेक पर्यायवाची शब्द आमच्या नाममालेमध्ये दिलेले आहे. पापासाठी पुण्यासाठी शब्द दिले, पुण्य, सुकृत, उरध वदन, अकर रोग, शुभ कर्म. कोणते शब्द दिले? पुण्य दिला जो माहिती आहे, सुकृत दिला चांगलं कृत्य, उरध वदन वर ऊर्ध्व वदन. ऊर्ध्व वदन हा शब्द कसा आहे की जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा त्याला प्राप्त होतात, तो अर्थातच तोंड वर करून चालतो, म्हणजे वर बघत चालतो, त्याचं जमिनीवर पाय राहत नाही, म्हणून त्याला म्हटलेलं आहे उरध वदन, त्याचं ऊर्ध्व वदन आहे. नंतर अकर रोग, ज्याला सुविधा प्राप्त होतात त्याच्या जीवनामध्ये अकर रोग, अकडण्याचा, मान घेण्याचा हा रोग जडलेला आहे. म्हणून अकर रोग म्हणजे दुसऱ्यांकडून मला वाहवा मिळावी अशासाठी तो हपापलेला आहे, त्याला म्हणायचं अकर रोग. आणि शुभ कर्म, सुखदायक संसार फलभाग, बहिर्मुख धर्म. हा कसा आहे? सुखदायक वाटतोय, संसार फलामध्ये वाटतो आहे, संसाराचं फल चांगलं मिळत आहे, भाग आहे, म्हणजे आमचं ते भाग्य आहे. आणि तो बहिर्मुख धर्म, तो बहिर्मुख धर्म आहे, तो अंतरंग धर्म नाही आहे. अंतरंग धर्म तर आत्मलीनता, वितरागता हाच असणार आहे. आणि पापासाठी शब्द आलेले आहे, पाप, अधोमुख. एखादी दीनहीन व्यक्ती असेल तर तिला वर चेहरा करून चालण्याचं साहस देखील तिच्या जीवनामध्ये नसतं, खाली मान घालून ती आपलं कार्य करत असते, म्हणून अधोमुख. एन, अघ, कंपरोग, दुःखधाम. त्याला पहा, कंपरोग म्हटलं, कंपरोग म्हटलं याचा म्हणजे की पापाचा उदय सुरू झाला की हा घाबरतो, जणू काही त्याला कंप सुटल्यासारखा वाटतो, म्हणून हा कंपरोग आहे. कलिल, कलुष, किल्बिष, दुरित, अशुभ कर्म हे नाम, हे सगळे अशुभ कर्माचे नाव आहेत. आणि अशा तऱ्हेने हा कलश या ठिकाणी आपण बघितला. आणि यानंतर पुढचा कलश 104 नंबरचा, की येथे प्रश्न उभा राहतो की जर शुभ आणि अशुभ दोनही प्रकारच्या कर्माचा निषेध केला गेला तर कोणताही ज्ञानी जीव, मुनी जीव कशाच्या आश्रयाने आपलं मुनिपद सांभाळेल? जर आधार निघून गेला, शुभ किंवा अशुभ क्रिया जर जीवनातल्या निघून गेल्या,
तर कोणत्या आधारे ते आपल्या क्रिया करतील, आणि याचे उत्तर टीकाकार पुढील कलशात देत आहे. निषिद्धे सर्वस्मिन् सुकृत दुरिते कर्मणि किल प्रवृत्ते नैष्कर्मे न खलु मुनयः सन्त्यशरणः तदा ज्ञाने ज्ञानं प्रतिचरितमेषां हि शरणं स्वयं विन्द्यन्ते ते परममृतं तत्र निरतः निषिद्धे सर्वस्मिन् सुकृत दुरिते कर्मणि किल प्रवृत्ते नैष्कर्मे न खलु मुनयः सन्त्यशरणः तदा ज्ञाने ज्ञानं प्रतिचरितमेषां हि शरणं स्वयं विन्द्यन्ते ते परममृतं तत्र निरतः. संपूर्ण शुभ आचरण रूप पुण्यकर्म. शुभ आचरण जिथे आहे ते आमचं पुण्यकर्म, आणि पापाचरण रूप अशुभ कर्म यांचा निषेध केला असताना आणि कर्मनिवृत्ती रूप अवस्था झाली असताना, आणि कर्म आता कोणतंही जीवनात करणीय राहिलं नाही, अशुभापासून तो जाणीवपूर्वक दूर झाला आणि शुभही आता जीवनात करायचं नाही, मग अशी अवस्था झाली असताना मुनी लोक खरोखरच अशरण होत नाही. आम्हाला असं वाटतं की यांचा अवलंबनाचा आधार निघून गेला. आधार निघून गेला तर हे कशाच्या माध्यमातून आत्मसाधना करतील. पण या ठिकाणी सांगतात की मुनी वास्तविकतः तिथे अशरण होत नाही. तेथे ते मुनीपद कशाच्या आधारे पाहतील ही आशंका घेण्याचे कारण नाही. त्या निष्कर्म दशेमध्ये मुनींना ज्ञानामध्ये प्रवृत्त होणारे ज्ञानच म्हणजे शुद्ध ज्ञान हेच शरण आहे, आणि ते मुनीश्वर त्या ज्ञानात लीन होऊन त्यांना स्वयं अमृताचा स्वयं अनुभव करतात, आस्वाद घेतात. आमचा धर्म जो आहे हा निवृत्ती प्रधान आणि प्रवृत्ती परक असा धर्म आहे. जर आम्ही पाहिलं की उपदेश कसा असणार आहे, उपदेश असणार आहे निवृत्तीचा, पण निवृत्ती म्हणजे सर्वथा निवृत्ती नाही, कशामध्ये तरी प्रवृत्ती हे देखील सांगितल्या जातं. कधी कधी ते कथन गौण रूपाचं असतं, कधी कधी ते आम्हाला सहज समजत नाही, पण मतितार्थ जर पाहिला तर आम्हाला नक्की लक्षात येऊ शकतं. जसं शुभ आणि अशुभ कर्मापासून तुम्ही निवृत्ती घ्या हे म्हणत असताना प्रथमतः आचार्यांनी हे सांगितलं नाही की तुम्ही प्रवृत्ती कशात ठेवा. आणि मग आम्हाला प्रश्न पडला की अरे प्रवृत्ती कुठे ठेवायची, तर मग त्यासाठी परत विशद रूपाने सांगितलं की प्रवृत्ती तुझी ज्ञानाची ज्ञानातच असणार आहे. एकाचा निषेध केला, निवृत्ती परत कथन झालं, परंतु प्रवृत्ती मात्र ही आमची आत्मतत्वाची आत्मतत्वामध्येच असणार आहे. आणि हीच गोष्ट इथे या कलशात सांगितलेली आहे. कुणास असा प्रश्न पडेल की जर सुकृत आणि दुष्कृत, पुण्य आणि पाप दोहोंचाही जर निषेध केला आहे, तर मुनींना काही एक कर्तव्य न राहिल्यामुळे ते कुणाच्या आश्रयाने वा अवलंबनाने मुनिपद पाळू शकतील. प्रश्न आमच्या सारख्यांच्या जीवनात पडतो, पण जे मुनी आपल्या आत्म्याची आराधना करतात, आत्मतत्वामध्ये तल्लीन झालेले आहे, त्यांना हा प्रश्न उपस्थित होत नाही, कारण त्यांच्यासाठी त्रिकाली न्यायक स्वभावाचं अवलंबन हेच त्या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आचार्य देव सांगतात की त्या निष्कर्म अवस्थेतही त्यांना ज्ञानच, शुद्ध स्वभावच महाशरण आहे. ज्ञानामध्ये एकाग्र झाल्याने त्यांना परम आनंदाचा अनुभव येतो. त्याचा स्वाद ज्ञानीच जाणतात.
ज्ञानीची गोष्ट ज्ञानीच जाणू शकतात, अज्ञानी नाही. अज्ञानी तर कर्मास सार सर्वस्व समजून त्यामध्येच लीन आहे आणि ते ज्ञानानंदाचा स्वाद घेऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की शुभाशुभ कर्म नष्ट झाल्यानंतर मुनी निष्क्रिय होतील, त्यांच्या जीवनात करण्यासारखं काहीही राहणार नाही, तर हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण जो स्वभाव आहे, जो न्यायक भाव आहे, जो निराकुल आनंद आहे, हा तर जीवनामध्ये निरंतर राहणार आहे. आणि म्हणून ते मुनी कर्मरहित होऊन आपल्या निराकुल स्वभावी अशा ज्ञानानंद स्वरूपामध्ये लीन होतात. परम शरणभूत निज स्वभावाच्या आश्रयाने अविनाशी अतींद्रिय निराकुल आनंद अमृताचं ते रसपान करतात. जो परमार्थ रूप ज्ञान स्वभावात स्थित नाही, असे मिथ्यादृष्टी जीवांनी बाह्य शुभक्रिया व्रतसंयम जरी धारण केला तरी ते यथार्थ मोक्ष मार्गापासून दूर आहे. ही क्रिया संसार सागर तरून जाण्यासाठी त्यांना कारणीभूत नाही आणि म्हणून एकमात्र विशुद्ध ज्ञानाचं अवलंबन घेऊनच हा जीव संसारामधून पार पडू शकतो. ज्यांना अंतरंगात संसाराच्या विभूती प्रती राग आहे, पंचेंद्रियाच्या विषयांची लालसा आहे, भ्रमाने शुभरागाला जे चांगले मानतात, भ्रमात जीवन जगत आहे, ते अजूनही मिथ्यात्व ग्रसित आहे. सम्यक दर्शन याच्या विपरीत आहे. ज्याला आत्मसंपत्ती कळली तोच यथार्थ सम्यक ज्ञानी आहे. शिष्य कहे स्वामी तुम करणी अशुभ शुभ, किनी है निषेध, मेरे संशय मन माही है. माझ्या अंतरंगात संशय आलाय. मोख के सधेता ज्ञाता देश विरति मुनीस, तिनकी अवस्था तो निरालंबन नहीं है. कहे गुरु कर्म को नास, अनुभव अभ्यास, ऐसो अवलंबन उन्हीं को उन पाही है. गुरु म्हणतात की कर्माचा नाश असा आणि आत्म्याचा अनुभव असं अवलंबन हे त्यांचं त्यांच्या जवळ आहे. निरुपाधी आत्म समाधी सोई शिवरूप, और दौर धूप पुद्गल परछाई है. निरुपाधी आत्मस्वभावी हाच केवळ मोक्ष सुखाला द्योतक असणार आहे आणि बाकीच्या ज्या ज्या काही क्रिया आहे ती फक्त दौडधूप आहे. ते फक्त स्वतःला शिणवणं आहे. आणि म्हणून यापासून तुला दूर होऊन आत्मस्वरूपामध्ये लीन राहायचं आहे. असा हा कलश आपण या ठिकाणी बघितला. उद्याला आपण याच्या पुढचं बघणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.